नमस्कार, मी शीतल भुरके. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत मी भरताचे जे वांगे असतात मोठ्या साईजचे त्या वांग्याचं न बनवता आपले भाजीचे जे वांगे असतात छोटेवाले त्या वांग्याचं भरीत बनवणार आहे. खूप सोपं आहे. तर मग आपण रेसिपी सुरू करूया. तर इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे, त्यानंतर वांगे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरं, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आता आपण पहिले गॅस चालू करून त्यावर आपल्याला वांगे भाजून घ्यायचे आहे. तुमच्याजवळ जर चूल असेल तर तुम्ही चुलीमध्ये सुद्धा भाजू शकता. चुलीमध्ये जे वांगे भाजलेले असते त्याचे भरीत खूप छान लागते चवीला. माझ्याकडे चूल अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी गॅसवरच भाजत आहे. हे बघा, आपल्याला दोन्ही बाजूने छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर असं डायरेक्ट गॅसवर भाजायचं नसेल तर तुम्ही वांग्याला तेल लावून तुम्ही कढईमध्ये सुद्धा ते भाजू शकता. पण कढईमध्ये भाजताना त्याला तेल लावावं लागते. आता वांगे छान भाजलेले आहे, तोपर्यंत आपण आता हे लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमधून मी काढून घेणार आहे, एकत्रच काढणार आहे. त्यानंतर कांद्याच्या पातीचा हा जो शेवटचा भाग आहे हा थोडा थोडा काढून टाकायचा आणि पूर्ण पात जमा करायची. हे बघा, शेवटचा भाग मी कट करून घेत आहे. पूर्ण कांद्याची पात अशीच करायची आहे. शेवटचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. आता याला बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पूर्ण मी स्टार्टिंगला धुतलेलं नाही आहे, पहिले याला कट करून घेते, त्याच्यानंतर धुणार आहे. हे बघा, व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं बारीक शक्य होईल तेवढं तुम्ही बारीक कट करा. आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि कांद्याची पात आणि कोथिंबीर मी एकत्रच धुणार आहे आणि एकत्रच टाकणार आहे. तुम्हाला जर वेगळी टाकायची असेल तरी चालते आणि एकत्र टाकली तरीसुद्धा काही होत नाही आहे. हे बघा, मी एकत्रच टाकलेलं आहे आणि त्याला छान स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. त्यानंतर इकडं जे आपले वांगे भाजून घेतलेले आहे त्याच्या आता आपल्याला टपरं काढून घ्यायचे आहेत. पूर्ण वरचा भाग काढून घ्यायचा आहे. हे बघा, हे देठ असं चाकून कट करायचं. त्यानंतर हे टपरं काढायचे, सोपे जातात काढायला. हे खूप गरम आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागत आहे. थंड झाल्याच्या नंतर खूप लवकर निघतात. आता तुम्ही हे चाकून कट करून पूर्ण मॅच करू शकता, नाही तर खलबत्त्यामध्ये सुद्धा हे करून घेऊ शकता. हे बघा, आपले जे वांगे आहेत ते खूप छान भाजल्या गेलेले आहेत, पूर्ण मऊसूत झालेले आहेत. पण तरीसुद्धा मी खलबत्त्यामध्ये एकदा बारीक करून घेते, कारण की हे जे वांगे आहेत हे मऊसूत झाले, परंतु याचे जो देठाकडचा भाग असतो तो थोडासा कडक असतो, त्याच्यामुळं खलबत्त्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे. हे बघा, छान व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे. आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा, आता मी गॅसवर कढई ठेवणार आहे आणि आता आपल्याला भरीतला फोडणी द्यायची आहे. कढईमध्ये 2 चम्मच मी तेल टाकणार आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. यामध्ये मोहरी टाकायची गरज नाही आहे, जर टाकायची असेल तर टाकू शकता, काही हरकत नाही. त्यानंतर मी लसूण आणि हिरवी मिरचीचा जे ठेचा एकत्र केलेला आहे तो टाकायचा आहे. तुम्हाला जर लसूण आणि हिरवी मिरची वेगवेगळे करून बारीक करायची असेल तरीसुद्धा चालते आणि एकत्र केली तरीसुद्धा चालते. आता याला 2 मिनिट छान परतून झालेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर आणि कांद्याची पात एकत्रच टाकलेली आहे. ही छान स्वच्छ धुवून घेतलेली होती, त्यानंतर टाकली. गॅसचा पॉवर थोडासा हाय करायचा आहे आणि याला थोडं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये हळद, शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता याला परत मिक्स करून याला 2 मिनिट असंच परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, परतून झालेलं आहे आणि कांद्याची पात छान मऊसूत झालेली आहे. कांद्याची पात आपल्याला मऊसूत होऊ द्यायची आहे. त्याच्यानंतरच आपल्याला यामध्ये बारीक केलेले वांगे टाकायचे आहेत. हे बघा, पात किती छान मऊसूत झालेले आहे. आता यामध्ये बारीक केलेले वांगे टाकायचे आहेत. हे बघा, पूर्ण टाकलेले आहे आणि आता याला मिक्स करून आपल्याला 2 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. हे ऑलरेडी शिजलेले आहेत, याला जास्त शिजवायची गरज नाही आहे. फक्त कांद्याची पात कच्ची होती त्याच्यामुळे त्याला आपल्याला शिजवावं लागलं. आता याला छान एक वाफ काढून घ्यायची आणि आपल्या वांग्याचं भरीत तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला साधी आणि सोपी रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू. स्वस्त राहा, मस्त खा.